मतदार याद्यांमधल्या घोळाच्या विरोधात महाविकास आघाडीसह मनसेने सुद्धा अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। या घोळा विरोधात येत्या 1 नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी विरोधकांची आज एक बैठक पार पडली। या बैठकीत ठाकरे बंधू उपस्थित होते। या मोर्चाच्या केंद्रस्थानी होते उद्धव ठाकरे। विरोधकांच्या मोर्चात उद्धव ठाकरे केंद्रस्थानी। विरोधकांच्या मोर्चाची ठरली रणनीती। ठाकरे बंधू बैठकीला उपस्थित। मतदार याद्यांच्या घोळा विरोधात येत्या 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही बैठक। या बैठकीला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, नसीम खान यांच्यासह मवियातील घटक पक्षांचे नेते उपस्थित होते। या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे उद्धव ठाकरे बैठकीच्या केंद्रस्थानी म्हणजे मुख्य स्थानी बसले होते। उद्धव ठाकरे यांच्या डाव्या बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड बसले होते, तर डाव्या बाजूला शशिकांत शिंदे आणि नसीम खान बसले होते। एकूणच मोर्चात इतर नेत्यांसोबतच उद्धव ठाकरे हेच मुख्य चेहरा असणार हे जवळपास निश्चित झालंय। उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि आताही राज्यात ठाकरेंचा पक्षच विरोधकांमध्ये प्रमुख विरोधी पक्ष आहे। सत्ताधाऱ्यांच्या विरोधात टीकास्त्र डागण्यात उद्धव ठाकरे नेहमी आघाडीवर असतात। आता विरोधकांच्या मोर्चाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे या मोर्चाच्या केंद्रस्थानी असणार हे स्पष्ट झालंय। 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या या मोर्चात उद्धव आणि राज ठाकरेंसोबत शरद पवारही उपस्थित राहणार आहेत। या मोर्चाची रणनीती ठरवण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित नव्हते। काँग्रेसचे नेतेही मोर्चाला उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। मतदार याद्यांसंदर्भात नोंदवलेल्या आक्षेपाबाबत निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली आहे। आणि ह्या मोर्चामध्ये प्रमुख नेते पुढील सर्व या मतचोरीच्या बाबतीमध्ये किंवा हा जो काही घोळ आहे याच्यावरती पुढील आंदोलनाची दिशा हे त्या दिवशीच्या मोर्चामध्ये ठरवतील। मतदार याद्यांच्या घोळा विरोधात निघणाऱ्या या मोर्चाला चर्चगेट मधील फॅशन स्ट्रीट पासून सुरुवात होणार आहे। फॅशन स्ट्रीट पासून निघणारा हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे जाणार असून मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत हा मोर्चा असणार आहे। शनिवारी दुपारी 1 ते 4 दरम्यान हा मोर्चा निघणार आहे। विरोधकांच्या या मोर्चावर सत्ताधाऱ्यांनी आतापासूनच टीकेचे बाण सोडायला सुरुवात केली आहे। ही मतदार यादीमधला घोळ दुरुस्त करावा। आम्ही जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत या आक्षेपावरती आम्हाला जो न्याय आम्ही मागितलेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे। आता हे जे काल चोक्लिंगम साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे याचा आम्ही देखील अभ्यास बारकाईने करतोय, परंतु आमच्या मागण्या ज्या आहेत हा मोर्चा आम्ही जो काढतोय या आमच्या आणि मतदाराच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी काढतोय। फॅशन स्ट्रीटला जिथे फेरीवाले बसतात तिथून मोर्चाला सुरुवात आहे। मला तर वाटतं हे राजकीय फेरीवाले आहेत। म्हणजे फेरीवाला जसा इकडे बस तिकडे बस डोक्यावर काही घेऊन फिरत असतो तशी राजकीय दुकानदार राजकीय फेरीवाले आहेत। हा सत्तेसाठी व्याकुळ झालेल्या लोकांचा मोर्चा आहे। या मोर्चाच्या निमित्तानं विरोधकांची ताकद दिसावी यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या पक्षाकडून आत्तापासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली आहे। मतदार याद्यांबाबतच्या घोळाच्या निमित्तानं निघणाऱ्या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत। त्यासोबत विरोधकांच्या एकीचं दर्शन या निमित्तानं घडतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।